भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरती हल्ला केला, त्यानंतर भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला घसरण झाली। निफ्टी 50 निर्देशांक 24,300च्या खाली गेला आणि सेन्सेक्समध्येही 200 अंकांनी घसरण झाली। पण सुरुवातीला घसरण झाली असली तरी शेअर बाजार लवकरच सावरला। परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजे FIIच्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू ठेवली, ज्यामुळे बाजाराला आधार मिळाला। भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंजमध्येही जवळपास 6% घसरण झाली। KSE 100 निर्देशांक 6,272 अंकांनी घसरून 1,07,296 वरती पोहोचला। भारत पाकिस्तानच्या या युद्धादरम्यानही शेअर बाजार स्थिर राहण्यामागे 3 कारणे महत्त्वाची ठरली। पहिलं म्हणजे ऑपरेशन सिंदूर ही कारवाई केवळ दहशतवादी तळांवरच केली गेली। या मर्यादित कारणामुळे गुंतवणूकदारांमधील भीती कमी झाली। दुसरं म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांची सातत्यपूर्ण खरेदी। गेल्या काही आठवड्यापासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केली। या सततच्या गुंतवणुकीमुळे बाजार स्थैर्य राहिलं। आणि तिसरं म्हणजे पूर्वीच्या अशा घटनांमध्येही भारतीय बाजाराने सुरुवातीला घसरण दाखवली, पण नंतर लवकरच सुधारणा केली। म्हणजे 2019ला बालाकोट एअर स्ट्राईक नंतर बाजाराने लवकरच सुधारणा घेतली होती, तशाच प्रकारचं आजही पाहायला मिळालं। तज्ज्ञांच्या मते जर ही कारवाई मर्यादित राहिली आणि पुढे कोणतीही मोठी लष्करी कारवाई झाली नाही तर बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे। एकूणच ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय शेअर बाजारानं स्थिरता दाखवली, परंतु गुंतवणूकदारांनी सतर्क राहून पुढील घडामोडींवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे।